आम्हाला प्लॅन करायचं आहे बाळ व्हावं असं म्हणून. तर आयुर्वेदाने पण सांगितलं आहे की प्रेग्नन्सी शुड बी प्लॅन्ड. तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. मग काय प्लॅनिंग करायचं? माझी नोकरी स्थिर झाली का, घर झालं का, गाडी झालं का, हे नाही सांगितलं आयुर्वेदाने प्लॅनिंग. आयुर्वेद असं सांगतं तुम्हाला जर बाळ हवं असेल तर तुम्ही बीजशुद्धी आणि शरीरशुद्धी केली पाहिजे. आता मग ती किती दिवसांची शुद्धी असते? तर साधारण आम्ही 3 महिने यासाठी पेशंटला सांगतो की पंचकर्म जे गरजेचे आहेत, वातपित्त कफापैकी जे दोष तुमचे बिघडलेले आहेत त्यानुसार पंचकर्म करून मग तुम्ही चान्स घ्या. याचा बेनिफिट काय होतो? आईचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, बाबाचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि ते घेऊन प्रेग्नन्सी राहिली की आईला पुढचा जो गर्भसंस्कार किंवा चांगली प्रेग्नन्सी, हेल्दी प्रेग्नन्सी जी कंटिन्यू करायची ती होत नाही. तिच्या रोज काहीतरी कुरबुरी असतात आणि मग त्या मला रोज दुखतंय ही संवेदना ती बाळापर्यंत पोहोचवते. कसं निरोगी बाळ त्यांना मिळेल? हा झाला बीजशुद्धीसाठी. बघा, आयुर्वेदाने वंध्यत्वाचा किती सखोल विचार केला आहे. आयुर्वेद फक्त रिप्रोडक्टिव्ह किंवा प्रजनन संस्था आणि वंध्यत्व असा कधीच विचार करत नाही. आयुर्वेदाने 7 धातू मानलेले आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. इथे वंध्यत्वामध्ये शुक्र हा धातू सगळ्यात महत्त्वाचा. जसं बघा, पहिल्या धातूपासून पुढचा धातू तयार होतो. म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद आणि सगळ्यात शेवटी मज्जेपासून शुक्र तयार होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल, पहिला धातू जर उत्तम असेल तर शेवटचं उत्तम होईल. बरोबर आहे.